इथून पण 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर अजून. बापरे बापरे. ओंबील आहे ओंबील ओंबील. हो चावले 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 चावले. तेजसला पण चावले, मला पण चावले. हे ऑर्डर बिडर चला ना. कोणतरी असेल बसलेला, काय भरोसा नाही. रानातला बिनातला असेल. असे रानामध्ये आलं ना की भले नाश्ता नसला तरी चालेल, मग 5 सुपारी हवी ना. ते पहिलं पाहिजे. हा 5 सुपारी पहिली पाहिजे ना. जेवायला नस. इकडे आहे ना, इकडून पण आता सळी पाईपामध्ये घुसवायची आणि तिकडून आहे ना कुठे तेवढं मोठं पाणी येते. फुल प्रेशर आहे. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आम्ही चाललोय पाण्याच्या पाळीवर. हो का, मी आहे आणि माझ्यासोबत आहे तेजस. हा बघा. तर पाण्याच्या पाळीवर म्हणजे याच्या आधी जो व्हिडिओ बघितलात ना तुम्ही, हे संपूर्ण गाव मिळून वरच्या आमच्या गावदेवीच्या मंदिराजवळ तळी आहे. त्या तळीवर जे पाण्याचं सगळं तळं साफ केले सगळ्या गावकऱ्यांनी मिळून. ते जे तळं आहे ना, तिथून आमची एक मेन टाकी आहे पुढे. त्या मेन टाकीत तिथून पाणी येतं आणि इकडून आहे ना डोंगर आहे, पुढे डोंगर आहे. त्या डोंगरातून सुद्धा एक पाईपानं आहे ना त्या मेन टाकीत पाणी येतं आणि मेन टाकीतून मग आमच्या ह्या 5 वाड्या आहेत ना, त्या 5 वाड्यांना पाणी प्रत्येकाच्या वाडीत टाकीमध्ये जातं. तर जी मेन आमचा जो डोंगरातून जो एक पाईप येतो ना पाण्याचा, तिकडून आहे ना पाणी थोडं कमी झालं आहे. आता पाऊसच पडत नाही त्याच्यामुळे कमी झालं आहे की काहीतरी पाचोला अडकलं आहे किंवा कुठं काही चॉकअप झालं आहे. तर ते बघायला आहे ना सगळे आमच्या वाडीतील मंडळी, म्हणजे असं छोटं मोठं जे काम असेल ना तर प्रत्येक वाडीवर पाळी असते. प्रत्येक वाडीतील मंडळी मिळून ती पाळी करायला जातात. तर आज आमच्या वाडीची पाळी आहे आणि मी चाललो आहे आणि बाकी सगळे आहेत ना तिकडे पुढे गेलेत. त्या माझ्यासोबत तेजस आहे. हो. तर सकाळचे वाजलेत 8:30 आणि 8:30 वाजता आम्ही डोंगरात खूप, म्हणजे इथून आहे ना आमच्या घरापासून जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 किलोमीटर एवढा लांब पाईप आहे तिकडं वरती. त्या डोंगरात तिकडे जायचं आहे. तिकडून ते पाणी आपल्या इकडं मेन टाकीत येतं. तर बाकीचे सगळं आमच्या वाडीतील मंडळी आहे ना इकडं पुढे गेले. तर चला मंडळी, तुम्हाला दाखवतो पाणी कुठून येतं. तर चला. आता इकडे आम्ही आहे ना पुढे चाललो आहे आणि पुढे सगळे वाडीतील मंडळी गेले आणि तेजस आला आहे. तर तेजसला आहे ना आज सुट्टी आहे. तेजस, आज सुट्टी आहे ना, आज रविवार आहे आणि तेजसला सुट्टी आहे. आज रविवार असले की या पोरांची मजा असते, सुट्टी असते ना तेजस. तर चला मंडळी, तर झटपट आपण पुढे जाऊया. आणि हे सगळे आमच्याकडील वाडीतील मंडळी आहे आणि सगळेजण आम्ही आहे ना इकडे वरती डोंगरात चालले. इकडून पाणी येतं तिकडे. हा बघा, आकडी कोयती सगळं घेऊन जावं लागतं कारण तिकडं सगळं वाट आहे ना, तुम्हाला दाखवतो केवढी छोटी वाट आहे. तिकडून वरती डोंगरात असं चढत जावं लागतं. तर सगळे आकडी कोयती आणि फावडी बिवडी सगळी घेऊन जावं लागतं तिकडं वरती. आणि तिकडून गेल्यावर आहे नक्की आपल्याला समजणार आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे पाणी येत नाही. तर हे बघा. तर चला. तर मंडळी हे बघा, सगळेजण इकडे चढत आहेत. एवढा अर्धा रस्ता आम्ही चढत आलो आहे. आता अजून आहे ना खूप पुढे चढायचं आहे. हे बघा, सगळं सोमनी पावडे घेतला ना सोम. हे बघा सगळे दमले. तेजस बघा म्हाताऱ्या माणसांसारखा काठी टेकत चाललाय. दमलाच तेजस. आणि हे बघा चाव काका आहेत, इकडे राम काका आहेत आणि इकडे प्रशांत आहे आणि अशोकदा आहे. प्रशांत, पिशवीतनं काय घेतलं आहेस? हां, पानं घेतलेस? हां. पायपाला कुठे एअर पकडले काय ते बघायला आणि मध्ये पाणी येते काय बघायला. आणि पाण्याची बॉटल, पाणी घेतलं नाही कारण मध्ये आपल्याला आहे ना पाईप खोलून बघायला लागणार आहे तिकडून येतं, कारण पाणी येतं काय बघत यावं लागणार आहे. नाही तर काय होतं कधी तिकडं तो वरती जिथून पाणी येतं ना ते साफ केलं आणि डायरेक्ट इकडं आलं ना मध्ये कुठेतरी चॉकअप झालेलं असतं. येताना आपल्याला पाईप खोलत कुठपर्यंत पाणी येतं ते बघत यावं लागणार आहे, तेव्हा समजणार आहे. तर चला. हा बघा पूर्ण असा डोंगर आहे. दम लागला आहे मला पण. हा, दमलो. तर चला अजून आपल्याला पुढे जायचं आहे. ह्यांना काय सवय आहे, अशोकदाला सवय आहे इकडं कोयत्या बित्या घेऊन आलाय. हा बघा, हा दमलास ना तेजस? म्हाताऱ्या माणसांसारखे काठी टेकायला लागलास काय? चल अजून भरपूर पुढे जायचं आहे. चल. हां,
हे कायच नाही ना अजून, तरी पण किती किलोमीटर आहे पुढं? अजून इथून पण 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर अजून, बाप रे. हा, जवळजवळ आमच्या धामणी गावापासून शास्त्री पूलपर्यंत अजून एवढं चालत जावं लागणार आहे पुढं. शास्त्री पूलच्या पुढे पण थोडं. हा, आत्ताच दम लागला आहे. तर चला मंडळी, तुम्हाला दाखवतो कुठून पाणी कसं येतं. झरे आहेत पाण्याचे आणि तिकडून पाणी येते. आत्ताच दमले. हा, बेकट परिस्थिती आहे. अजून 5 किलोमीटर जायचं आहे. हे बघा मस्त थंड थंड वाटतं. हे बघा इकडं रान बघा कसं आहे. हे रान एवढं आहे ना इकडे. या रानामध्ये कोण बसलेला असला ना, वाघ बीघ कुठला प्राणी इकडे बसलेला असला ना, दिसणार पण नाही. एकट्याला यायला इकडे भीती वाटते. हे बघा, चला. हो, इथे आंब्याचं पण झाड आहे. आंबा आहे की नाही? आंबा नाही लागलाय? आंबा काय लागलाच नाही. लागले होते, हा, संपले. संपले आंबा आले ते होते. आंबे संपले. हे बघा आता आंबे पण नाही. होय, हे बघा असं मंडळी, असं गावाला असल्यावर आहे ना की अशी सगळी कामं असतात. गावकीची भावकीची सगळी अशी कामं असतात. ही आमच्या आहे ना भावकीची पाळी आहे, पाण्यावरची पाळी. प्रत्येक वाड्या आहेत ना, आमच्याकडे 5 वाड्या. त्या 5 वाड्याच्या ज्याच्या घर टाकीवरून नळामध्ये घरी पाणी जातं ना, त्या प्रत्येकाची पाळी असते. अशा 5 वाड्याच्या 5 पाळ्याचा. आता ह्या वेळेला पाणी नाही आलंय, मग आमची पाळी झाली ना की परत जर पाण्याचा प्रॉब्लेम झाला की दुसऱ्या वाडीची पाळी असते. त्याच्यानंतर केलं की तिसऱ्या वाडीची. तर हे बघा एवढं सगळं इकडं आम्ही आलोय. आणि बाकी महिला आहेत आणि पुरुष ते तिकडं जी मेन टाकी आहे ना, त्या मेन टाकीवर तिकडं साफसफाई करत आहेत. आणि आम्ही थोडे थोडे असे यंग आहेत ना, जवान. तर हे बघा आम्ही सगळे इकडं थोडं वरती चालले. चला, हे पायाखाली बघा रे मंडळी. हा बघा, हे बघा अशा काळ मुंगे आहेत. हे बघा अशा काय काय मुंगे आहेत ना, या जर पायाला चावल्या ना तर लय भयानक असतात ना शकदा. योग येतात एक. हे बघा त्याच्यामुळे चालताना आता पावसाच्या टायमाला चालताना पायाखाली बघून चालायला लागतं. लय बेकार बाबा. हे बघा योग येतात, असले योग येतात ना, लवकर एक जातच नाही. हे बघा याला काडमुंग्या बोलतात. काळ्या असतात या, भयानक चावतात एकदम. राश एकदा भारी चावतात ना एकदम. चल हां, हे बघा त्याच्यामुळं इकडं तिकडं आता पावसातनं जर कुठं असं फिरायला गेलात ना, असं जंगलात बिंगात, तर पायाखाली बघायला लागतं. किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला पण असतात, तर भारी चावतात या. हां, तर चला अजून पुढे जायचं. हे बघा दमला म्हणजे अक्षरशः त्याची अखेरी आली. हा, हे ओढत बिडत चला ना, कोणतरी असेल बसलेला. काय भरोसा नाही, रानातला बिनातला असेल. गपचीप बसली असायचं. बापरे, अडकलं. हा, अरे दिसला तर दिसला. येत काय सकाळ सकाळी दर्शन तरी. जूज हा, चला. बघा असं रानातून आहे ना, तिथं असं ओढत चालायला. नाहीतर आहे ना, कोण कुठे जाळीत बसलेला असेल. प्राणी असतात, दुसरं कोण नाही. वाघ डुक्कर बिक्कर असे बसलेले असतात. इकडं पाण्या बिण्यावर आलेले असतात ना, तर इकडं पाण्याच्या साईडला बसले असतात. अरे बापरे, ओंबील आहेत, ओंबील. हो, चावले. तेजसला पण चावले, मला पण चावले. हे बघा इकडे चावले, तेजसला पण चावले. हे पॅन्टमध्ये घुसतील हा, आणि चावतील, वांदा करून ठेवतील. हा, ओंबील आतमध्ये घुसला तर. हे बघा दमलं पुरा घामटा निघालाय. हो, तर चला आलेलं आहे, अर्ध्यात आलेलं आहे. अजून पुढे जायचं. हा, कुठं दिसतोय का आपला पाईप? तो तिकडं आहे ना, हो त्या साईडला तिकडे जायचं आपल्याला. तर आमचा पाईप आहे ना त्या साईडनी, तो बघा तिकडं. किंवा पुढं आहे, तर त्याला पुढं त्या साईडनी गेलो आहे. आणि आम्ही ह्या साईडनी चालत आलो. त्या साईडनी पुरं आहे ना, तो पुरी दरड आहे, दरड. इकडून चालायला नाही भेटत. म्हणून इकडून आलं.
चला तर मंडळी चला फायनली आहे ना आपण आता पोचलोय. हा बघा हा ढव आहे, हे बघा इथं आहे ना, इथून आमचं पाणी जातं आम्हाला. हे बघा आणि पूर्ण आहे ना इकडे खराब झालं, हे आपल्याला थोडं साफ करायचं आहे. हे बघा पाणी थोडं कमीच झालं इकडं. बघा पूर्ण ना इकडं शेवाळी पकडले आणि हा इथून पाईप पाणी वाढलंय. पाणी पण जात मग पाणी वाढलंय की कमी झालंय? वाढलंय. वाढलंय पहिल्यापेक्षा. कमी होतं. हां एकदा पहिलं कमी होतं कारण का आता मध्ये मागे पाऊस पडला ना, तो वाढले. हां 15-20 दिवसापूर्वी थोडा पाऊस पडला त्याने थोडंसं वाढले असं अशोकदा बोलते. कारण का हे नेहमी येणार आहेत अशोकदा. आणि हा बघा सगळेजण दमलेत, तेजस पण दमला, अशोकदा आहे, सोहम आहे, राम काका आहेत आणि इकडं प्रशांत काय करतोय? काठी व्यवस्थित करतो. काठी व्यवस्थित करतो. व्यवस्थित हा आमचा गावठी शब्द आहे मंडळी. हा बघा व्यवस्थित काय प्रशांत? व्यवस्थित म्हणजे ते व्यवस्थित बोलतात, तर आमच्या गावठी शब्द आहे ना व्यवस्थित. हा बघा तर चला तेजसचा पुरा गामठात निघालाय. हा बघा तर चला आता हे सगळं आहे ना इकडून आपल्याला आले ते नंतर साफ करायचं. हवा बिवाने हे झालं. आणि इकडे आहेत ना, इकडे झरे आहेत आतमध्ये पाण्याचे. हे मोठे मोठे दगड आहेत ना, हे दगडाच्या आतमध्ये पाण्याचे झरे आहेत आणि इथे आपल्याला पाईप आहे. आणि त्याचं वळलं तर भरपूर पाणी. भरपूर आहे. इथं पाईप आहे परवा एवढं नव्हतं. हे बघा. आणि इथं आहे ना पाण्यात इकडं आहे ना, हा इकडे हा डब्बा लावलाय. डब्याला असे होल पाडलेत कारण का तो कचरा आहे ना, पाणी घेत कचरा त्या पाईपात जाऊ नये म्हणून हे असा जुगाड केलेला आहे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओत आपल्या तळ्यावरचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये दाखवला होता, त्याच्यामध्ये पण बघितला असेल. तर चला ही सगळी सेवा आहे ना आपल्या इकडे साफ करायची आहे थोडी हे. आणि इकडून आपल्याला सोपं होतं. पूर्ण पायपन जायचं आहे. आता आपल्याला कसं जायचं आहे? पाईप आहे तिकडून जायचं आहे ना. आता तर मेन आपला टास्क आहे मंडळी. हा बघा आता आहे ना आपण पूर्ण वाटेन आलोय, जी वाट सरळ वाट आहे. आता आपल्याला जिथून जी दरड आहे ना तिकडून पाईप गेलाय ना, त्या पाईपान जायचं आपल्याला. पाणी येतंय की नाही चेक करत. तर चला तर चला हे बघा आता साफसफाईला सुरुवात झाली. हे बघा अशोकदा, सोहम, प्रशांत आणि तेजस. हे बघा पूर्ण हा तिथे आहे ना ह्या दगडावर आहे ना पूर्ण आपला हा डबा आहे ना, डब्यावर पूर्ण पालापाचोळा जमा झालाय. पालापाचोळा जमा झाला की ते पाणी पुढं खेचत नाही. तर हे सगळं आपल्याला इथून साफ करायचं आहे. ती शेवाळी पण थोडी जेवढी निघेल तेवढी बाहेर साफ करून घ्यायची. हे बघा इथून आहे ना, इथून ह्या पाण्यातून इथून एक आमचा पाईप गेला आहे बघा. हा पाईप तिकडे आहे ना, एक मेन टाकी आहे, त्या मेन टाकीमध्ये जातो. आणि परवा आपण जे तळं साफ केलं ना त्या तळ्यातून पण एक पाईप त्या मेन टाकी देतो आणि तिथून मग आमच्याकडे 5 वाड्यांना ना पाणी पुरवठा होतो सगळ्या प्रत्येक वाडीमध्ये. हे बघा तेजस चल, कमरेवर हात ठेवून काय उभा करतोयस? चल साफसफाई करूया चल. आलं नव्हतं का? इकडे चव्हाण काका आणि राम काका इकडे पान खातात. हे बघा असे रानामध्ये आलं ना की भले नाश्ता नसला तरी चालेल, मग पान सुपारी हवी ना. ते पहिलं पाहिजे. हा पान सुपारी पहिली पाहिजे ना, जेवायला नसलं तरी पण चालेल. हा पान सुपारी असली की एक एनर्जी येते काम करायला. पाण्याची तलप आल्यावर खायची. हा पानाची काय तेजस? पाण्याची तलप आल्यावर खायची. पानाची तलप आल्यावर खायची. चला जॉईंट आहे ना इथं आपल्याला. तर हा बघा हा जॉईंट आहे ना, हा इथं आपल्याला खोलून बघायचं इथं पाणी येतंय काय. इथं हे बघा इथं पाणी येत असेल तर आपल्याला समजेल बाबा इथपर्यंत पाणी पास होते. येते काय पाणी पेशा? वोट वोट वोट. हे बघा नाही खोलतायत. प्रशांत इकडे ना एअर काढतो. हा येतोय थोडा कचरा अडकलाय पाईपात. येतोय नाही येते कमी आहे. बघा इकडे सोहम आणि तेजस इकडे एक सळी ठेवली. त्या सळी आहे ना त्या पाईपामध्ये तिकडून घुसवायचे. आणि कुठं पानं वगैरे अडकले असेल ना, पालापाचोळा अडकला असेल ना, तो बाहेर काढायचा आहे. हे बघा चला. अरे इथं कोयते ठेवल्यावर रे, तो कोयतेवर लक्ष ठेवा, पाय बी द्या. हा बघा तेजस नाही पैसे. हा आता ही सळी घुसवायची इकडून पाईपात आणि नक्की काय अडकलं असेल ना ते आपल्याला पालापाचोळा काढायचं आहे. हा ते बघा पाणी येते.
तर हे बघा इकडे आहे ना, इकडून पण आता सळी पाईपामध्ये घुसवायची आणि तिकडून आहे ना कुठे हे बघा कुठे चेकअप झाला असेल ना पाईप तर आपल्याला समजेल. इकडे मोठं आलं काय मोठं? हा 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 हे बघा. तर चला आपल्याला नक्की पॉईंट कुठला आहे तर नक्कीच भेटला. इथंच काहीतरी अडकलेलं. हे बघा ही सळी इकडून आहे ना, इकडून घुसवले. हा मग काढा काढा जातंय आता पुढे पास होतंय. चला आता पाणी गेलं हे बघा पाण्याला ओढ लागली ना आता. हे बघा पाण्याला ओढ लागली. मला वाटतं एअर पकडली होती काय? नाही, कचरा अडकलेला. कचरा अडकला होता. हे बघा ही सळी घुसवली ना तर कचरा अडकलेला ना पुढे पास झाला. थांब आधी. किती फास्ट पाणी आता ओढ लागले. हे बघा पहिले जातच नव्हतं पाणी, आता पाण्याला ओढ लागले. हे बघा तर चला तर इथून तर पाणी पुढे पास होते. तर चला हा सगळा पाळा पाचोळा इकडून आपण साफ करूया आणि आता पुढे जाऊया अजून. तू बघित नाही काय तर हे बघा इकडून पुढे पाणी पास होत आहे. तुम्हाला दाखवतो केवढं मोठं पाणी पुढे पास होत आहे ते. हे बघा हे पाणी आलं काय? आलं ना, मोठं आलं. हे बघा आवाज येतोय, मोठा आवाज येतोय पाण्याचा. पाईप मला वाटतं पाईप भरून येते पाणी. हे बघा मगाशी केवढं येत होतं ते आता बघा केवढं येते. हे बघा हा सगळं कचरा होता ना आतमध्ये. हे बघा केवढं पाणी बघा पाईप भरून येते, पुरा पाईप भरलाय. हो का तेजस आपला सोहम आहे आणि प्रशांत. चला इकडं इथपर्यंत तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता याच्या पुढं पुढं आपण आलो पुढे इकडे आहे ना आपल्याला चेक करत जायचं. या पर्यानच जायचं खाली. हा येतोय मोठं. तर चला हा इथं जॉईंट करून झालाय. त्याच्यावर आहे ना आपल्याला दगडी ठेवायचे जेणेकरून परत जॉईंट परत सुटू नये, त्याच्यावर वजन ठेवायचं आहे. हो कशा दगडी प्रशांत बरोबर लावा. परत पावसाचं पाणी आलं ना पाण्यानं सगळं उडवून टाकील. हे बघा तर चला हे बघा इकडे सगळा कचरा होता ना तो सगळा इकडून बाहेर निघालाय. हे सोम तिकडे पण ठेवलंयस ना. हां तर चला तर हे बघा इकडे मध्ये मध्ये आहे ना असं कधी जर प्रॉब्लेम झाला ना यासाठी मध्ये असे जॉईंट ठेवले. ते बघा पाण्यावर येताना जर कुठं पाणी पास पुढं होत नसेल ना तर असे जॉईंट खोलून बघायचे. इथं बघा इकडं आपल्याला समजतं पाणी पुढे पास होतं की नाही. पण आपण आता इथं नाही खोलणार आहे. तर चला पुढे एक जॉईंट आहे तर पुढं तिकडे आपल्याला खोलून बघायचं आहे. कारण असं चेक करत जावं लागतं. जर चेक नाही केलं ना तर मग घरी गेल्यावर समजतं अरे पाणी आलंच नाही तर कुठेतरी परत चेकअप असणार. एवढं परत येण्यापेक्षा जातानाच आम्ही आहे ना इकडून चेक करत जातो की पाणी पुढं पास होतं आहे की नाही. हे बघा सगळेजण इकडून आता ह्या वाटेने जात आहेत. हे बघा ह्याच्यात जर घसरला विसरला ना एखादा पाय बी घसरला ना तर इकडं खाली डायरेक्ट पर्यात. हे बघा वाढवलेली वाट आहे हा ना चालायसाठी. नाही तर पहिली बेकार होती, हे चालायला पण नीट भेटत नव्हतं. तिकडं खाली एवढा पर्याय पूर्ण खड्डा आहे. हे इकडून चालताना आहे ना जरा सावकाश चालायला लागतं. हे बघा चला एक जॉईंट आहे ना इथं आपल्याला खोलायचं आहे आणि इकडे लगेचच सोमने पाणी काढायला सुरुवात केला नाही. हे बघा आणि इकडे प्रशांत आहे. प्रशांत इकडे आहे ना आता जॉईंट खोलतोय. हा बघा हे जॉईंट खोलून इथं आपल्याला पाणी मोठे येते का ते चेक करायचं. हे बघा हे नट व्यवस्थित ठेवा रे. आणि नट आहे ना नट प्रशांत नट कोणाच्या हातात दे नाही तर पाणी पोहोचण्याला पाण्याबरोबर जातील निघून कुठेतरी. हे बघा तर चला इथं आता आपण आहे ना चेक करूया पाणी केवढं मोठं येते. आणि इथं जर मोठं येत असेल ना तर पुढे जाऊन अजून एका ठिकाणी आपल्याला खोलून बघायचं आहे. तर चला आता हा जॉईंट खोलून पण आपण बघितला. इथं पाणी आहे ना फुल फोर्सने येते मोठे येतं. आता इकडून आहे ना आपण परत चाललो आहे पुढे. हा बघा तर मंडळी हे बघा सगळेजण इकडे खाली आलेत. आता एवढा सगळा पूर्ण डोंगर आहे ना तो उतरून आम्ही इकडे खाली आलो. आणि हे बघा एवढा डोंगर उतरून खाली आलो आणि सगळेजण इकडे आहेत ना हे बघा बसलेत. आणि इकडं प्रशांत आहे ना इथं बघा हा जॉईंट इथं खोलून बघतोय इथं पाणी येतंय काय. वरती 2 ठिकाणी खोलले आणि हे असं हे बघा इथं तिसऱ्या ठिकाणी हे बघा इथं आता इथं पाणी येते का बघायचं. इथं जर पाणी येत असेल तर आपला प्लॅनिंग सक्सेसफुल झालेलं आहे. आणि हे बघा केवढं मोठं पाणी येते. फुल प्रेशर आहे फुल प्रेशर. चला हे बघा चल बस 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 चल भरपूर पाणी फास्ट आहे. हे बघा
तर मंडळी चला आता आपण आहे ना एवढा डोंगर उतरून आता इथं पोचलोय मेन टाकीवर. हे बघा, ही आमची आहे ना मेन टाकी आहे आणि तिकडच्या पाण्याचा पाईप आहे ना ह्या मेन टाकीत येतं इथं. तर हे बघा आता चेक करूया पाणी केवढं मोठं येतं. हां हे इकडचं पाणी आणि हा पाईप तिकडचा आहे आणि बारीक येतं. बघा तर चला थोडं पाईप तिकडून भरणार तेव्हा इकडं मोठं पाणी येणार. तर मंडळी चला आज आमची पाण्यावरची पाळी करून झाले. चला दुपारी वाजलेत, सोम किती वाजलेत? दुपारचे 2 वाजलेत आणि एवढं ऊन लागलं आहे. उन्हातून तिकडून चालत येतपर्यंत आहे ना पूर्ण अखेरी आले. तर चला आज आमची पाळी होती आमच्या वाडीची. तर आम्ही आता आमची पाळी करून झाले. बघा पाणी पण येतं आहे मस्तपैकी. पाणी सकाळी कमी येत होतं तर आता पाणी येतं आहे. अजून जसं पाईप भरणार ना तसं पाणी पूर्ण अजून फोर्समध्ये येणार. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, गावाकडच्या ह्या पाण्यावरच्या पाळीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्तपैकी पूर्ण एवढे जंगल फिरत आम्ही गेलो तिकडं. तिथून पाणी येतं ना तिकडं जवळ 7-8 किलोमीटर एवढं गेलो. तर तिकडून परत सगळं पाईप परत चेक करत इथपर्यंत आलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय, टाटा.